बाबासाहेब यांचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। त्यांच्याही विजय वाकडे यांच्या घरी जाऊन त्यांनी यांचे आश्वासन देणारी बंधू परिवर्तित अधिनियमित आणि आत्मसमर्पित करीत त्यांचा अपमान करण्यासाठी एकही संधी या ठिकाणी सोडलेली नाही। आणि आमची काँग्रेसच्या वतीने मागणी आहे की त्यांनी एकतर माफी मागावी किंवा जाहीररित्या आपला राजीनामा सरकारकडे सुपूर्द करावा। आणि जो आज आपण नांदेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा जो अवमान वेळोवेळी भाजपच्या नेते मंडळीकडून या ठिकाणी होत आहे आणि परभणीची घटना असेल, बीडची घटना असेल, याच्या निषेधार्थ आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज माननीय कलेक्टर महोदयांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आपण बघू शकता मागच्या 15 दिवसापासून देशामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल आणि संविधानाविषयी जी उलटसुलट चर्चा भाजपची नेते मंडळी करत आहेत आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये भारताचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी जो वक्तव्य केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे। आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची प्रमुख मागणी आहे की अमित शहानी साहेबांनी माफी मागावी व राजीनामा आपला पदाचा द्यावा। त्यांची जी निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही नांदेड येथे मोर्चा काढलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आपण बघू शकता की राज्य सरकार येऊन आज 15 ते 20 दिवस जरी झाले नसताना सुद्धा आज परभणी सारखी घटना घडत आहे। एका पोलीस कस्टडीमध्ये एका युवकाचा मृत्यू झालेला आहे, एकाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे। बीडमध्ये संतोष देशमुख एका त्यांच्या सरपंचाची त्या ठिकाणी अपहरण करून हत्या करण्यात येत आहे। खरं तर ही एक प्रकारे दडपशाहीचं राजकारण चालू आहे की काय असं लोकांना वाटत आहे। आणि या सर्व गोष्टीविषयी आज आम्ही मोर्चा काढला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। परभणीच्या जे कोठडीमध्ये निधन झालं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे। संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला अटक झाली पाहिजे आणि त्यालाही कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे।